जेमिनीचे फीचर्स बघूया. सो जेमिनी हे गुगलचा ए आय आहे. लार्ज लँग्वेज मॉडेल आहेच आणि ॲट द सेम टाईम ते मल्टी मॉडेल आहे. सो लँग्वेजेसबरोबर तो इमेजेस, ऑडिओ हे सुद्धा समजतो. सो त्याची मेमरी आहे 32,000 शब्द, म्हणजे साधारण 32,000 टोकन्स म्हणतात. एक टोकन म्हणजे साधारण 0.75 पाऊंड शब्द. सो जर 32,000 टोकन्स आहेत तर 24,000 शब्द असा ॲव्हरेज म्हणू शकतो आपण. तर जेमिनीमध्ये आपण वेगळ्या भाषांमध्ये प्रश्न विचारू शकतो, उत्तर आपल्या वेगळ्या भाषांमध्ये मिळतील. ट्रान्सलेशन फॅसिलिटी आहेच आणि इमेजेस अपलोड केला तर तो इमेज डिस्क्राईब करून देईल, इमेजेस तयार करून देईल. त्याला आपण फाईल्स अपलोड करू शकतो, फाईल्स त्याला समजतील आणि फाईल्सवरून तो आपल्याला उत्तरं देऊ शकतो. गुगल लिंक्स आपण त्याला पाठवू शकतो आणि गुगल नाही, एनी वेब लिंक पाठवू शकतो. वेब लिंकवरून तो ती ओपन करून आपल्याला समरी देऊ शकतो. आणि बिकॉज गुगल इकोसिस्टममध्ये असल्यामुळे त्याला आपण यूट्यूब, मॅप्स आणि याचाही ॲक्सेस, याचंही काइंड ऑफ प्लगिन्स इनेबल करून, म्हणजे हे फीचर्स इनेबल करून त्याला आपण फ्लाईट्सची इन्फॉर्मेशन विचारू शकतो की लेट्स से बँगलोर मुंबई फ्लाईट किती वाजता आहे आणि कोणकोणते आहेत, कोणतं स्वस्त आहे वगैरे, किंवा हॉटेल्सची इन्फॉर्मेशन विचारू शकतो. तशाच पद्धतीने यूट्यूबचे कोणते व्हिडिओज बघायचे आहेत ते सर्च करायला सांगू शकतो. त्यानंतर यूट्यूबची समरी विचारू शकतो यूट्यूबची लिंक टाकून. गुगल मॅपमध्ये उत्तरं देईल. सो जर आपण त्याला लोकेशनविषयी प्रश्न विचारला की इथून त्या ठिकाणी कसं जायचं, तर तो आपल्या लोकेशनची इन्फॉर्मेशन देईल मॅपवर, ते पण गुगल मॅपवर. त्याच्यावर क्लिक केलं की फुल मॅप ओपन होईल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपण त्याला आपल्या ड्राईव्ह आणि जीमेलचा ॲक्सेस देऊन आपण त्याला ईमेल्सची समरी विचारू शकतो की माझे आज न वाचलेले ईमेल्स सांग, किंवा माझ्या मागच्या 1 आठवड्यामध्ये ईमेल्सची समरी दे ओव्हरऑल, किंवा माझ्या लेटेस्ट गुगल ड्राईव्हवर मला शेअर केलेल्या फाईल्स सांग, किंवा मी तयार केलेल्या फाईल्स सांग आणि त्या फाईल्सची समरी दे वगैरे वगैरे. सो गुगल स्पेसिफिक फीचर्स हे फक्त जेमिनीमध्ये मिळतील आणि बाकी नॉर्मल ए आयच्या कंपॅरिझन जर म्हटलं तर मोरऑलेस तो गोष्टी सिमिलरच करेल. इमेजेसमध्ये जरा वीक आहे गुगल, कारण त्यांच्या मॉडेलला काही इश्यूज आले होते, तर ते अजून त्या इमेज रिलेटेड पार्टवर काम करत आहेत. सो इमेज जनरेशन इज ॲव्हरेज राईट नाव. आणि जेमिनीचं एक ॲडव्हान्स व्हर्जन आहे जे पेड व्हर्जन आहे. त्यामध्ये आपल्याला 5 टेराबाईट डेटा पण मिळतो स्टोरेज, प्लस गुगल जेमिनी ॲडव्हान्स म्हणून मॉडेल मिळतं. जसं GPT-4 हे पेड मॉडेल आहे, किंवा 4o हे आता त्यांनी ट्रायल म्हणजे डेली फ्री लिमिट संपले की आपल्याला 4oचा ॲक्सेस नाही मिळत. तर तसं GPT-4 पेड मॉडेल, ॲडव्हान्स मॉडेल, तसंच जेमिनी ॲडव्हान्स हे ॲडव्हान्स मॉडेल आहे. ते अजून चांगलं प्रिसाईज आणि इन डेप्थ उत्तरं देईल. सो दॅट इज Google Gemini AI.